नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवले आहे उडदाच्या डाळीचे पापड। आता हे पापड बनवण्यासाठी मी 1 किलो उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रामबंधू पापड मसाला मिक्स करून त्याचा घट्टसर असा गोळा भिजवून घेतलेला आहे आणि तो 2 ते 3 तास मुरत ठेवलेला आहे। आता आपल्याला पापड बनवायला घ्यायचा आहे। त्या अगोदर मी एक छोटा गोळा घेणार आहे आणि असा खलबत्त्यामध्ये मी त्याला कुटून घेतलेला आहे। आता तेल लावून आपल्याला असा हा कुटून घ्यायचा आहे। आता ज्यांच्याकडे पाटा वरवंटा असतो त्यांनी पाट्यावर देखील हा असा कुटून घेतला तरी देखील चालतो। आता माझ्याकडे पाटा नाही म्हणून मी असा खलबत्त्यामध्ये हा कुटून घेणार आहे आणि नंतर आता याची आपल्याला पोळपाटावरती थोडंसं तेल लावून अशी लांबलचक अशी लाटी बनवून घ्यायची आहे आणि आता हे लाटीचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे। आता इथे एका धाग्याने मी हे गोळे बनवत आहे। अगदी पटकन असे हे आपले गोळे या धाग्याने कट होतात आणि एकसारखे कट होतात, म्हणजे आपल्या पापडाची साईज ही एकसारखी राहते। आता आपल्याला पापड बनवायला घ्यायचा आहे। त्यासाठी मी अगोदर तेल लावून थोडीशी याची पाती तयार करून घेणार आहे आणि आता आपल्याला याचा पापड लाटायचा आहे। आता पापडला लावण्यासाठी जे पीठ आहे ते मी इथं मुंगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा किलो मुंगाची डाळ मी दळून आणलेली आहे आणि त्याचं पीठ मी इथं घेतलेलं आहे। अगदी पातळ असे आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत। आता अशाच प्रकारे मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत। हे पापड उन्हात अजिबात वाळू द्यायचे नाहीत। घरामध्येच फॅन खाली हे मस्त आरामशीर असे वाळतात। आता 1 ते 2 तासामध्येच आपले पापड हे मस्त वाळणार आहेत। तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी सर्व पापड हे सुकत ठेवलेले आहे। आता अगदी 1.5 ते 2 तासातच आपले पापड सुकलेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले पापड सुकलेले आहेत। आता हे पूर्ण पापड मी जमा करून घेतलेले आहे। आता तुम्हाला एक पापड मी इथं भाजून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपल्या पापडाला रंग आलेला आहे। पिवळे धम्म अशा आपले पापड झालेले आहेत। आता तुम्हाला माझी ही पापडांची रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।